पिंकीताई उठ म्हटलं तर उठायचं, पिंकीताई बस म्हटलं तर बसायचं, पिंकीताई म्हटली ही भाजी करायची तर हीच भाजी करायची. हगवण्यांच्या घरामध्ये पिंकीताई म्हणजेच ज्या दोन सुना होत्या त्यांची ननद यांचंच हुकुमशाही चालायची आणि त्यामुळेच हगवण्यांच्या घरामध्ये एवढं मोठं महाभारत घडलं. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्यांच्या ननंद करिश्मा उर्फ पिंकी हगवणे. 34 वय झालं त्यांचं, परंतु तरीही तिचं लग्न नव्हतं झालं आणि हगवणे कुटुंबाच्या वाताहतीला तेच जबाबदार आहे. आपल्या दोन्ही भावाच्या संसाराचं त्यांनी वाटोळं करून टाकलं. तर कदाचित तिचं लग्न झालं असतं तर ती बाहेर गेली असती आणि ही इडापिडा हगवणे घराच्या भोवती नसती आली, असंही अनेक जण बोलत आहे. हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी यांनी दावा केला आहे की करिश्मा यांनी कधीच त्यांचं आणि त्यांचे जे सूनबाई आहे त्यांचं जुळून दिलं नाही आणि कायम त्यांनी मध्ये एक भांडण लावलं आणि त्यामुळेच आज ही परिस्थिती या घराण्यावर आली. करिश्मा हगवणे हे एक फॅशन डिझायनर होते व्यवसायाने. त्यांचं कोथरूडमध्ये एक दुकानही होतं. त्याचं उद्घाटन करायला खासदार सुनेत्राताई पवार ज्या अजितदादांच्या पत्नी आहेत त्या आल्या होत्या. त्याचं रीलही सध्या व्हायरल होत आहे. त्याचबरोबर अनेक राष्ट्रवादीचे जे नेते होते ते कोणत्याही कार्यक्रमाला आले तर त्यांच्याबरोबर पिंकीताईचा फोटो असायचाच. आजवर मुळशी तालुक्याने अनेक भाई बघितले, परंतु ही एक वेगळीच पिंकीताई आज ही पाहत आहे, जिनी एक वेगळंच निर्दयपणा केला, क्रूरपणा केला आणि हिच्या क्रूरपणामुळेच आज वैष्णवी आपल्यातनं निघून गेली आहे, या जगात नाही आहे. एवढे निर्दयपणे तिची हत्या झाली. तिला हगवणे कुटुंबाकडून मारहाण करण्यात आली. पिंकीताई हिने पण मारहाण केली आणि फक्त मारहाणच केली नाही तर वैष्णवीच्या अंगावरही ती थुकली असंही बोललं जात आहे. त्याचबरोबर जी मोठी सून होती मयुरी तिला पण हिने मारहाण केली होती. स्वतः स्त्री असून दुसऱ्या स्त्रीवर हात उघडणं म्हणजे किती ही बाई निर्दय होती, किती क्रूर होती. हिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. इतर सर्व आरोपींना एक वेळ जन्मठेप झाली तरी चालेल, पण या बाईला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हिच्यामुळे हिच्या घरादाराचं विनाश होत आहे. दोन भावांचा संसार हिने मोडला. तर मित्रांनो, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये खरं सूत्रधार कोण असेल तर हीच पिंकीताई म्हणजेच करिश्मा हगवणे आहे आणि हिला कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.